देशाचं बजेट देण्यात आलेलं आहे. काय कसं बघता या बजेटमधून काय सामान्य नागरिकांना काय मिळालं, कशा प्रकारचं हे बजेट एकंदर? नमस्कार, मी CA जुल्फेश शहा, अध्यक्ष चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन विदर्भ, याला कोशिया म्हणतात, आणि एक्स चेअरमन CA इन्स्टिट्यूट नागपूर ब्रँच. हे जे बजेट आलेलं आहे 2026, हे खूपच लॉंग टर्म विजन, दूरदर्शी आणि गेम चेंजर बजेट आहे. कारण की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, उत्पादने जे आहे, प्रत्येक सेक्टरमध्ये त्याला काही ना काही दिलेलं आहे. खास करून MSMEला 10,000 करोडचा ग्रोथ फंड दिला आहे. MSMEज कॉन्ट्रीब्यूट टू 45% ऑफ GDP, 45% GDPचा कॉन्ट्रीब्युशन MSMEज करतात, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. आणि त्यांना जे मदत लागते ते गव्हर्नमेंटनी करायला पाहिजे. त्या अनुषंगाने मॅडमने त्याला लक्षात ठेवून 10,000 करोडचा ग्रोथ फंड आणि जे लिक्विडिटी, तरलताचा जो प्रॉब्लेम राहते, कारण की उधारीमध्ये माल जातो, मग उधारी येत नाही, त्याची जे गॅप आहे ते गॅप फंडिंग, वायबिलिटी गॅप फंडिंग, त्याच्यासाठी ते फंड दिलेलं आहे. त्याचा बेनिफिट नक्कीच MSMEला होणार आहे आणि जे भारताची MSMEज आहे ते एकदा पूर्ण तरंगणार आहे. दुसरा आहे निर्यात, एक्सपोर्ट्स पण खूप सरकारचा जोर आहे की कमीत कमी आयात करा, इम्पोर्ट कमी करा आणि एक्सपोर्ट जास्त करा. त्यासाठी वेगवेगळे इन्सेंटिव्ज देण्यात येते आणि त्या अनुषंगाने यावेळी नवीन एक्सपोर्टसाठी इन्सेंटिव्ज आणि इम्पोर्ट कसे कमी करणार, म्हणजे कसे होईल, त्यामध्ये जे पाऊल उचलले आहे ते खूपच स्वागतयोग्य आहे. तर टोटल मी असं सांगेल की हा बजेट एक खूपच लॉंग टर्म विजनचा बजेट आहे की भारत जे विकसित भारतकडे चालना करत आहे, त्या हिशोबाने हा बजेट खूप महत्त्वपूर्ण ठरेल आणि एक गेम चेंजर साबित होईल असं मला वाटते. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.